पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकात या एका तरुणीवर या आरोपीनं बलात्कार केलेला होता। शिवशाही बसमध्ये हा बलात्कार करण्यात आलेला होता आणि या घटनेनंतर हा आरोपी फरार झालेला होता। पुणे पोलिसांची 13 पथकं या आरोपीचा शोध घेत होती आणि अखेर त्याला अटक करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, तब्बल 75 तासांनंतर या आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या होत्या। कशा प्रकारे हा थरार रंगलेला होता? त्या गावामधून एका शेतामधून अटक करण्यात आली होती। नेमकं काय काय घडलंय? खरं तर हा आरोपी जो आहे ते घटना घडल्यानंतर काही तासामध्येच तो त्याच्या गावी पळाला होता आणि पोलिसांना माहिती मिळाली होती की तो शिरूर गावामध्ये एका शेतामध्ये लपला होता। त्या अनुषंगाने तब्बल पुणे पोलिसांचे 200 पथक पोलीस जे होते त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते आणि विशेष शाखेचे 13 पथकं होते। असे सगळा जवळपास 150 पोलिसांचा ताफा जो आरोपी आहे दत्ता गाडे त्याला शोधण्यात गुंतला होता आणि रात्री 1च्या सुमारास त्याला ताब्यात घेतलेला आहे। एका गावाच्या शिवारामध्ये नदीकाठी तो कॅनॉलच्या शेजारी जाऊन झोपला होता आणि तिथूनच त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यानंतर त्याला थेट पुण्यामध्ये दाखल करण्यात आले। रात्री 2:30च्या सुमारास त्याला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। ही जी कारवाई आहे ही स्वारगेट पोलिसांनी केलेली आहे आणि आता जर पाहिलं तर तब्बल 75 तासानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मोठं यश नाही म्हणता येणार कारण आरोपी डिटेक्ट झाला होता, आरोपीची माहिती होती, मात्र तो शेतामध्ये लपून बसला असल्यामुळे तिथं जाणं पोलिसांना शक्य होत नव्हतं। अखेर त्याला तो पाणी प्यायच्या बहाण्याने बाहेर आला आणि त्याचवेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। दुपारनंतर त्याला पोलीस कोर्टामध्ये हजर करतील आणि आणखीन काही गुन्हे आहेत का त्या अनुषंगाने त्याच्यावर कलम सुद्धा लावण्यात येतील। मात्र बलात्काराचा हा मुख्य जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता त्याला दुपारनंतर कोर्टात हजर करतील आणि पुढचा तपास आपल्याला कळेल। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये 75 तास पुणे पोलीस जे आहेत ते कार्यरत होते आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडे मोबाईल होता पण त्यांनी मोबाईल दुसरीकडे ठेवलं होतं, त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करणं थोडंसं अवघड जात होतं आणि त्या परिसरामध्ये शेती आणि ऊसाची शेती जास्त असल्यामुळं त्याला शोधणं हे कठीण जात होतं। मात्र त्याला तहान लागल्यानंतर तो जेव्हा शेतातनी बाहेर आला त्यावेळेसच त्याला पकडण्यात आलेला आहे। निलेश, तुम्ही सांगितलं त्याला जेव्हा तहान लागलेली होती त्यावेळेस तो बाहेर आला आणि त्याच वेळेस पोलिसांनी त्याला पकडलेला आहे। तो ज्यावेळेस बाहेर आला तेव्हा स्थानिकांनी किंवा गावकऱ्यांनी काही पोलिसांना माहिती दिली होती का? कारण त्या संदर्भातली देखील काही माहिती समोर येते। हो नक्कीच, कारण गावातली जी काही मंडळी होती ती त्याच्यावर लक्ष ठेवून होती, कारण त्याचा जो वावर होता त्या स्थानिक लोकांना माहित होता की तो नक्की काय करू शकतो आणि गावकऱ्यांच्या मदतीनंच ऍक्च्युअली त्याला पकडण्यात आलेला आहे। गावकऱ्यांनीच पोलिसांना माहिती दिली होती की तो साधारण या घटनेमध्ये तो 2 दिवसापासून एका दुकानातून खाण्याचं साहित्य जे आहे ते घेऊन तो लपला होता आणि त्याच्याकडचं जे खाण्याचं साहित्य होतं ते संपलं होतं आणि साधारण दुपारच्या नंतर तो पाणी पिण्यासाठी बाहेर आला होता हे पोलिसांना माहित होतं। त्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी त्याचा अचूक वेध घेतला आणि तो पाणी पिण्यासाठी आलेला आहे हे त्यांना कळल्यानंतर त्याला गावकऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतलेला आहे। निलेश, त्याला आता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। यानंतर त्याला कुठे घेऊन जाणार आहेत? कोर्टात नेण्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल। खरं तर हे जे प्रकरण आहे हे स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळं क्राईम ब्रँचचे काही अधिकारी आधी चौकशी करतील। त्यानंतर ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे तिथले अधिकारी त्याला इथं स्वारगेटला घेऊन येऊ शकतात। मात्र हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर, कारण त्याला आता अटक दाखवल्यानंतर त्याला त्याची मेडिकल होईल, मेडिकल नंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल। आता हा संपूर्ण प्रकार जे आहे हे साधारण दुपारपर्यंत आपल्याला चित्र क्लिअर होईल की नक्की काय भूमिका आहे पोलिसांची। मात्र आता अटक जर रात्री दाखवली असेल तर त्याला 24 तासाच्या आत कोर्टात हजर करतील आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांच्या हालचाली सुद्धा झालेल्या आहेत, कारण रात्रीच त्याचा जबाब घेण्यात आला होता, त्याच्याकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली होती आणि थोड्या वेळातच कदाचित त्याला आता शिवाजीनगर न्यायालयात हजर करतील। निलेश, या बलात्काराच्या घटनेसोबतच या आरोपीवर अनेक इतरही गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्या अनुषंगाने आता कसा तपास केला जाईल? नक्कीच, कारण त्याची पार्श्वभूमी या हळदीची चोरी आणि लूटमारीची आहे
त्या तर गुन्हे आहेतच, ते गुन्ह्यांसोबत आता हा बलात्काराचाही गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात येईल आणि त्यात आता आणखीन किती कलमं लागतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण त्याची जी मोडच होती ती बऱ्यापैकी एसटी ज्या ठिकाणी वर्दळ आहे आणि ज्या ठिकाणी तरुणी प्रवास करतात अशा ठिकाणी तो सातत्याने जात होता. त्याची पार्श्वभूमी बघितलं तर या घटनेआधी त्यांनी एक भोरची आणि एक सासवडची जी एक मुलगी आहे, तरुणी आहे, तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यांना त्याचा प्लॅन पूर्ण झाला नाही, त्या मुली वाचल्या. मात्र त्याच रात्री ज्या परवा दिवशीची जी घटना घडली त्या रात्री त्यांनी एका मैत्रिणीला जवळपास 7 ते 8 कॉल केले होते आणि त्याच नशेमध्ये कदाचित असावा आणि त्याला ती समोर स्वारगेटला तरुणी दिसली आणि तिची ती शिकार झाली. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये दत्तात्रय गाडे आहे याला कुठेतरी लैंगिक अत्याचाराचे जे गुन्हे आहेत अशा प्रकारचे सवय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित तो स्त्रीलंपट हा शब्द वापरता येईल, कारण त्याचे पार्श्वभूमी बघितलं तर त्यांनी अनेक असे प्रकार गावामध्ये केलेले आहेत, इतर गावांमध्ये पण केलेले आहेत. निलेश, आपण बघितलं तर या घटनेनंतर आता संताप व्यक्त केला जातोय. आरोपी विरोधात अनेक जण संताप व्यक्त करतायत, त्यामुळे त्याला आता ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे तिथे काही अतिरिक्त कुमक आणण्यात आलेली आहे का? नक्कीच. खरं तर या प्रकरणानंतर अनेक संस्था असतील किंवा कार्यकर्ते आले, त्यांनी आक्रोश व्यक्त केलेला आहे. खरं तर काल ज्या प्रकारे त्याला पकडण्यात आलं तिथंच कदाचित जमावाचा त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याला तत्काळ पुणे पोलिसांनी पुण्याच्या दिशेला रवाना केले. आताही त्याला सुरक्षा ही कडेकोट देण्यात आलेली आहे. कुठे ठेवलं हे सांगता येणार नाहीये, अशा पद्धतीने त्याला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे. मात्र कदाचित त्याला बाहेर काढताना काही जमाव जमू शकतो, कारण ज्या प्रकारे त्यांनी जी घटना केलेली आहे निंदनीय आहे, त्यामुळं नागरिकांमध्ये रोष आहेच, त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण आहेच हा. त्यामुळं त्याला कोर्टात नेताना कडक बंदोबस्त ठेवतील हे निश्चित आहे. निलेश, या घटनेला 75 तास उलटून गेल्यानंतर या आरोपीला अटक केली जाते, त्यामुळे आधीच पुणे पोलिसांवर रोष व्यक्त केला जात होता. पुणे पोलीस निष्क्रिय आहेत असा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जात होता, त्यामुळे 75 तासानंतर अटक झाल्यावर पुन्हा एकदा पुणे पोलीस जे आहे ते टीकेचं धन ठरू शकतात. खरं तर ज्या प्रकारे हा आरोपी आहे, आरोपीला निष्पन्न हे काही अर्ध्या तासात केलं असं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, कारण त्याचे ओळख अर्ध्या तासात पुणे पोलिसांनी पटवली. मात्र त्याला पकडण्यामध्ये जी यंत्रणा आहे ती कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसली. टेक्नॉलॉजी असेल, डॉग स्क्वॉड असेल, ड्रोन असेल, या सगळ्याचा वापर पुणे पोलीस करत होते, मात्र तो सापडत नव्हता. हे जरी 75 तास ही खरी जी तास आहेत ही फार मोठी म्हणता येईल, कारण या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांचं मनुष्यबळ जरी जास्त असलं तरी फेल्युअर म्हणता येईल, कारण एवढं सगळी माहिती असताना आरोपींपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. हे थोडंसं अपयश म्हणता येईल. जरी पोलिसांनी त्याला डिटेक्ट केला असेल किंवा अर्ध्या तासात त्याला आम्ही त्याची ओळख पटवली, ह्या गोष्टी जरी केल्या असेल, पण त्याला ताब्यात घेण्यामध्ये फार उशीर झालाय. 75 तास हे फार मोठे तास म्हणता येईल आपल्याला. निलेश, आता या संदर्भात आणखी काही माहिती समोर येते का? ज्यावेळेस ही कारवाई करण्यात आलेली होती त्यावेळेस नेमकं काय काय घडलेलं होतं या संदर्भात जरा अधिक माहिती सांगू शकाल का? खरं तर हा जो लपला होता हा शिरूर गावामध्ये एक शेत आहे, त्या शेतामध्ये बरीचशा ऊसाची शेती आहे आणि तो परिसर त्याला माहित असल्यामुळं त्यांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला आणि शेजारीचे एक कॅनॉल आहे, त्या कॅनॉलच्या जवळ तो रात्री झोपलेला माहिती जी होती ती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली होती आणि त्या दरम्यानच त्याला पकडला. खरं तर त्यांनी लपून बसण्यासाठी 2 दिवस म्हणजे घटनेच्या काही तासानंतरच प्लॅनिंग केलं होतं. तिथल्या स्थानिक दुकानामधले जाऊन त्यांनी काही खाण्याचं साहित्य घेतलं होतं आणि तो जवळपास घटनेचा दिवस आणि त्यानंतरची रात्र अशा म्हणजे 75 तास त्यांनी ते जे खाद्यपदार्थ घेतलं होतं ते खाऊन तिथं निवारा करत होता. ज्यावेळेस त्याच्या जवळचं खाणं संपलं त्यावेळेस त्याला पर्याय नव्हता, पाणी पिणं गरजेचं होतं, त्यामुळे तो बाहेर यायचा प्रयत्न करत होता. काल दुपारच्या सुमारास त्यांनी बाहेर यायचा सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र पोलीस असल्यामुळे त्याला अपयश आलं. मात्र रात्री
त्याला पूर्णपणे सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेला आहे. ज्यावेळेस तो पाणी पिण्याच्या बहाण्याने किंवा पाणी पिणे गरजेचं होतं त्यासाठी तो बाहेर आला आणि त्याच ठिकाणी त्याला कॅनॉलच्या परिसरामध्ये ताब्यात घेतलं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय की आताची सर्वात मोठी बातमी आहे, पुणे पोलिसांनी या नराधमाला अटक केलेली आहे. स्वारगेट बस डेपोमध्ये ज्या तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला होता त्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 75 तासांनी पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. शिरूरमधील गुनाट गावामधून या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. शिरूरमधील एका शेतामध्ये हा आरोपी लपलेला होता आणि त्याच वेळेस पोलिसांनी त्याला पकडलेला आहे आणि आता आज त्याला कोर्टामध्ये देखील हजर केले जाणार. त्यामुळे कोर्टामध्ये आज काय सुनावणी होती याकडे लक्ष लागलेलं आहे. नराधम दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आता लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तसंच पोलीस स्टेशन बाहेर अतिरिक्त सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे. आरोपी एका शेतातील कॅनलच्या बाजूला झोपलेला असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अखेर स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील नराधमाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. दत्तात्रय गाडेला गुनाट गावातील शेतामधून अटक करण्यात आली आहे. तब्बल 75 तासांनी आरोपी अटकेत आलेला आहे आणि पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधमाला अखेर अटक झाली आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करण्यात आलेले होते आणि ह्या अत्याचारानंतर हा आरोपी फरार झालेला होता. तब्बल 75 तासांनी दत्तात्रय गाडे याला अटक झालेली आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावामधील एका शेतामध्ये हा आरोपी लपून बसलेला होता आणि या संदर्भात ज्यावेळेस पोलिसांना माहिती मिळाली त्याच वेळेस पोलिसांनी सर्व सूत्र फिरवत त्याचा तपास सुरू केला, शोध सुरू केला आणि त्यानंतर त्याला शेतातील एका कॅनल बाजूला झोपलेला असतानाच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी त्याच्याच गावात लपून बसलेला होता अशी माहिती पुणे पोलिसांना मिळालेली होती. मात्र शेतामध्ये त्याला शोधणं कठीण जात होतं. पोलिसांसोबतच त्यांची श्वान पथक देखील होतं. मात्र तरीही पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश येत होतं आणि अखेर ज्यावेळेस हा आरोपी पाणी पिण्यासाठी शेताबाहेर आला त्याच वेळेस गावकऱ्यांनी पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.